हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी, गोकुंदा किनवट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती, ज्याला आपण आजच्या नावानं ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखतो, या भरतीत झालेले जे पेपर्स आहेत, विशेषतः 2023 मधला पेपर आहे, शिफ्ट 1 मध्ये झालेला सप्टेंबर महिन्यातला, आणि या पेपरमधील इंग्रजी विषयावर आधारित विशेषतः ग्रामरवर आलेले काही प्रश्न आज आपण अभ्यासूयात. राईट विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. आर्टिकलवर आधारित हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय म्हणतो, महेश वॉज बॉर्न अँड रेज्ड इन अर्बन एरिया, सो ही लाईक सिटीज. आर्टिकल हा ग्रामरमधला एक बेसिक घटक आहे. ग्रामरमधला हा एक बेसिक घटक आहे आणि तुम्हालाही माहित आहे, इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स असतात, ए अँड द, ज्यांचा वापर करताना नामाचा उच्चार आणि तो नाव वॉवेल्सनं सुरू होतो का कॉन्सनंटनं होतो हा विचार करावा लागेल. तर इथं 4 ऑप्शन आहेत. या 4 पैकी अर्बन हा जो शब्द आहे, या शब्दाला सुटेबल आन्सर जो आहे आपण ॲन घेऊ शकतो. कारण हा अर्बन जो शब्द आहे, याची बिगिनिंग जी आहे युने झाली व तसेच याचं जे उच्चार आहे हा सुद्धा वॉवेल सारखा आहे, म्हणून इथं आपण ॲन घेतलेला आहे. कधी कधी युने सुरू होणारे जसे शब्द आहे, युनिफॉर्म आहे हा जो शब्द आहे, इथं आपण प्रॉपर आर्टिकल जेव्हा घेतो इथं मात्र एच वापरावा लागेल. याचं कारण असं आहे, याची सुरुवात भलेही एका वॉवेलने जरी झाली असेल, परंतु याचा जे उच्चार आहे, प्रोनाउन्सिएशन जो आहे हा कॉन्सोनंट सारखा आहे. हे एक लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन, select the most appropriate option to fill in the blank. He diligently preparing for the upcoming exam. या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे स्टडीज, विल स्टडींग, हॅज स्टडीज आणि वॉज स्टडीज. येस, तर याचा आन्सर जो आहे या प्रश्नाचं, त्याचा आन्सर आहे 1 नंबरचं फर्स्ट ऑप्शन. ही स्टडीज म्हणतो आपण, याचं कारण असं आहे की सदरील वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतो. आणि दुसरी गोष्ट आहे, हे रिमेनिंग जे 3 ऑप्शन्स आहेत, हे 3ही ऑप्शन ग्रॅमॅटिकल एरर मध्ये येतात. का? कारण विल स्टडींग ही ग्रामरमध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत नाही. का? तर इथं विल बी तर असावं लागेल, म्हणून हा एक पर्याय आपला इथं रिमूव्ह झाला, डिलीट झाला. सेकंड जो आहे हॅज स्टडीज, हा जो ऑप्शन आहे इथं सुद्धा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव आणि हॅज यांच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म घ्यावा लागेल. इथं स्टडीज असल्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इथं रिमूव्ह झाला. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे, म्हणजे चौथा जो ऑप्शन आहे वॉज स्टडींग, इथं सुद्धा पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये जेव्हा आपण वॉज किंवा वर यूज करतो, यानंतर येणारा जो वर्ब आहे हा आयएनजी फॉर्मने असतो. इथं स्टडी आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय आपला रॉंग आहे. म्हणजे पर्यायातूनही आपण उत्तर इथं काढू शकतो. राईट. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला एका आर्टिकलवर आधारित आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. राणी एन्जॉय द साइट ऑफ ईगल सोअरिंग थ्रू. देर आर 4 ऑप्शन अँड दीज फ्यू ए. हे 4 ऑप्शन्स आहेत. आणि ईगल हा एक नाव आहे पक्ष्याचं. याचा उच्चार आणि याची सुरुवात एका वॉवेल्सने झाल्यामुळे इथं ऑप्शन आपल्याला फर्स्ट करेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. आर्टिकल्स आहेत. फोर्थ क्वेश्चन पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. पंक्च्युएशन मार्क्स, याला आपण मराठीमध्ये विराम चिन्ह म्हणतो. विराम चिन्ह, बरोबर आहे ना. आता दिलेल्या वाक्यात विरामचिन्ह आपल्याला निवडायचं आहे. ज्याच्यामध्ये प्रश्न काय म्हणतो पहा,
इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. समोर तिथं डॅश डॅश आहे. फर्स्ट ऑप्शन आहे. अलिप्सिस आहे. अलिप्सिस पहा, ज्या चिन्हामध्ये 3 डॉट असतात याला अलिप्सिस म्हणतो. सेकंड ऑप्शन आहे क्वेश्चन मार्क, थर्ड आहे एक्सक्लामेशन मार्क आणि फोर्थ आहे पिरियड. ओके, आता या 4 पर्यायापैकी याच्यातला जो पहिला पर्याय जरी आपण बघितलो, हा विरामचिन्ह फार कमी वेळा आपण वापरतो आणि हा जो आहे 3 ठिपके असलेला हा एक विरामचिन्ह आहे ज्याला आपण एलिप्सिस म्हणतो. आणि बोलता बोलता मध्येच थांबा घ्यायचा असेल तेव्हा हा विरामचिन्ह आपण इथं वापरतो. तर इथं मात्र सदरील वाक्य जो आहे विल यू गिव्ह मी 5 रुपीज, हा जो वाक्य आहे या शेवटच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला नक्कीच एक लक्षात येईल की दिलेला जो वाक्य आहे तो वाक्य कोणता आहे, एक इंट्रॉगेटिव्ह आहे, एक प्रश्नार्थी आहे. म्हणून या वाक्यामध्ये प्रॉपर आपल्याला जे पंच्युएशन मार्क्स पाहिजे तो पंच्युएशन मार्क्स कोणतं पाहिजे, इथं आपल्याला क्वेश्चन मार्कच पाहिजे. का? कारण याची स्टार्टिंग आणि त्याचबरोबर याची स्ट्रक्चर पहा. विल इथं हेल्पिंग वर्ब आहे, इथं यू सब्जेक्ट आहे, गिव्ह वर्ब आहे, तर डेफिनेटली इथं क्वेश्चन मार्कच लागतो. हे एलिप्सिसचा तर विषयच नाही. एलिप्सिसचं एक तुम्हाला उदाहरण देतो, कारण याचा वापर जेव्हा आपण बोलताना मध्येच आपल्याला थांबा घ्यायचा असेल तेव्हा आपण या विरामचिन्हाचा वापर करतो. जसं की पहा, ही सेड ही वुड कम, he would come, but he didn't. पहा, इथं मी वापरलेला जो विरामचिन्ह आहे हा अलिप्सिस आहे. तर याचा अर्थ काय होतो, ही सेड तो म्हणाला, ही वुड कम तो म्हणाला की तो येईल, बट ही डिडंट परंतु तो आला नाही. इथं आपण 3 चिन्ह वापरलो आणि हे एलिप्सिस जे आहेत हे शक्यतो तर विचार मालिका मध्येच ब्रेक झाली असेल तेव्हा वापरतो. तर हे एक तुमच्या माहितीच तो सांगत आहे. बाकी क्वेश्चन मार्क माहित आहे, एक्सक्लामेटरी उद्गारवाचक चिन्ह उत्कट भावना व्यक्त करतानाच वापरतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, 5वा प्रश्न आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. हा प्रश्न ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसवर आधारित आहे. तर प्रश्न काय म्हणतो पहा, द डेस्टिट्यूट चिल्ड्रन हॅवंट येट रिसीव्ह द फंड फॉर देअर फूड. डेस्टिट्यूट चिल्ड्रन ज्याला गरजू बालक म्हणतो, गरजू बालक अत्यंत, अँड हॅवंट येट रिसीव्ड त्यांना अजूनही त्यांचं फंड मिळालेलं नाही. तर जेव्हा आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा वाक्याचा काळ कोणता आहे हे आपल्याला पहिले लक्षात ठेवावं लागेल. तर इथं द डेस्टिट्यूट चिल्ड्रन एक सब्जेक्ट झालं, हॅवंट येट रिसीव्ड याच्यामध्ये हा वर्ब आहे आणि हा जो दिलेला वाक्य आहे याचा जो काळ आहे हा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हे एक लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. तर पहा 4 ऑप्शन इथे आपल्याला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन, द फंड ऑफ देअर फूड हॅझंट इट बीन रिसीव्ड बाय द डेस्टिट्यूट चिल्ड्रन, ऑप्शन नंबर 1. पहा सेकंड तरी रीड करू, द फंड फॉर देअर फूड शुडंट इट हॅव बीन रिसीव्ड बाय द डेस्टिट्यूट चिल्ड्रन. थर्ड ऑप्शन, the fund for their food weren't yet received by the destitute children, and the fund for their food haven't yet been received by the destitute children. ओके, या 4 ऑप्शन मधून या आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसची निवड करायची आहे. तर करेक्ट आन्सर आहे याच्यातला ऑप्शन नंबर 1 एक आहे. रिझन असा आहे कारण पॅसिव्ह व्हॉइस बिगिन्स विथ ऑब्जेक्ट, सुरुवात झाली याची द फंड ऑफ देअर फूड हे झालं, त्याच्यानंतर इथं हॅझंट घेतलेलं आहे, राईट. आता इथं भले हॅवंट असेल, इथं मात्र हॅझंट आलेला आहे, हे करेक्ट आहे. का तर इथं चिल्ड्रन हा एक
प्लुरल सब्जेक्ट झाला प्लुरल, तर इथं द फंड फॉर देअर फूड हा मात्र जे आहे द फंड जो आहे हा मात्र सिंग्युलर आहे, राईट. मग इथं यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. आणि त्याचबरोबर परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला BEEN बिन हा शब्द वापरावा लागतो आणि त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म हे पॅसिव्ह वॉइसमध्ये वापरतात. सेकंड ऑप्शन स्टुडंट आला, याचा काही विशेष नाही. का तर दिलेल्या विधानात स्टुडंट नसल्यामुळे इथं शूडचा विशेष नाही. थर्ड ऑप्शन जरी पाहिलो आपण इथं वरंट आहे, याची काही गरज नाही कारण ऑलरेडी दिलेला जो स्टेटमेंट आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 4 जर पाहिलो आपण तर इथं थोडं विचार येईल आपल्याला कारण इथं हॅवंट असल्यामुळे, परंतु मुद्दा असा आहे या वाक्यामध्ये जो हॅवंट वापरलेला आहे कारण इथला जो ऑब्जेक्ट आहे ज्याच्यानं पॅसिव्ह वॉइसची सुरुवात झाली तो मात्र इथं सिंग्युलर आहे आणि हॅवंट एक प्लुरलसाठी वापरतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलेलं आहे. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. एरर ज्याला आपण मिस्टेक म्हणतो, मिस्टेक आपल्याला इथं फाइंड करायची आहे. तर पहा पहिला काय म्हणलेलं आहे, ही मीट हिज बेस्ट फ्रेंड एव्हरी वीकेंड फॉर ए कप ऑफ टी. तर या वाक्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. ही मीट हा भाग चुकीचा आहे का, फॉर ए कप ऑफ टी कप ऑफ कॉफी हा एक लक्षात ठेवावा लागेल, हिज बेस्ट फ्रेंड आणि एव्हरी वीकेंड. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या वाक्यातला जो वर्ब आहे या वर्ब वरूनच आपल्याला पहिली मिस्टेक एक लक्षात येते. याचं कारण असं आहे कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा ही शीटने एखाद्या वाक्याची सुरुवात होते तेव्हा मात्र वर्बला यस किंवा ईएस हा प्रत्यय जोडलेला असतो. तर इथं ऍक्च्युली पाहिजे काय, इथं मीट्स पाहिजे. इथं काय पाहिजे, मीट्स. ओके, कदाचित इथं सिंपल पास्ट मध्ये राहिला असता तर MET मेट वापरलो असतो आपण. तर इथंच आपल्याला लक्षात येते पहिली मिस्टेक कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला सिंग्युलर प्रोनाउन असेल तर एस ईएस आणि किंवा आयएस वर्बनुसार आपल्याला इथं प्रत्यय जोडावा लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द फॉलोइंग स्टेटमेंट अँड read the following statement and fill in the blank using the correct question tag. Question tag वापरायचं आपल्याला करेक्ट. तर इथं पहा, बिंदू was present at the school yesterday. बिंदू was present at the school yesterday. Don't she, didn't she, wasn't she, isn't she. कोणतं येते याचा आन्सर. तर याचं जे आन्सर आहे, आन्सर इथं आपल्याला wasn't she घ्यायला हरकत नाही. का, दिलेल्या वाक्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहेच was, आणि दिलेला स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल अफर्मेटिव्ह असेल टॅग नेगेटिव्ह मध्ये जोडतात. वॉजला इथं आपण नेगेशन केलं तर वॉजंट झालं. आणि बिंदूसाठी यूज केलेला प्रोनाउन जो आहे, प्रोनाउन कोणता आहे याच्यात, शी आहे, हे एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. पुन्हा पॅसिव्ह वॉइस वर आधारित आलेला प्रश्न आहे. The newly elected president has distributed the orders of promotion to his office staff. Right? निवडून आलेल्या नवीन अध्यक्षांनी स्टॉपच्या लोकांना काय आहे, प्रमोशनाचा विचार केलेला आहे, प्रमोशन करण्याचा. तर इथे 4 ऑप्शन आहेत पहा. तर तोच भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ऍक्टिव्ह वॉइसचा जेव्हा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करतो तर वाक्याचा काळ आणि त्याचबरोबर वाक्यात आलेला सब्जेक्ट या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर इथं सुद्धा दिलेला सेंटेन्स जो आहे प्रेझेंट परफेक्टचा आहे. तर जेव्हा याला आपण करेक्ट पॅसिव्ह वॉइस निवडतो तर 4 ऑप्शन पहा. याच्यातला पहिला जो ऑप्शन आहे, द ऑर्डर्स ऑफ प्रमोशन आर बीइंग डिस्ट्रीब्युटेड बाय द न्यूली इलेक्टेड प्रेसिडेंट टू हिज ऑफिस स्टाफ. सेकंड आहे, द ऑर्डर्स ऑफ प्रमोशन have distributed by the newly elected president to his office staff. And second, the orders of promotion were distributed by the newly elected president to his office staff. The orders of promotion have been distributed by the newly elected president to his office staff. कोणतं येईल याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. याचं कारण तुम्हाला माहित आहे, इथं आपल्याला काय आहे, प्रेझेंट आहे तर इथं
हॅव हॅज यूज केलेला आहे, इथं आर आहे, याचाही विषय नाही. आणि दुसरा जो आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी परफेक्ट टेन्स मध्ये बिन वापरतात, तर या वाक्यामध्ये बिन नसल्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कटला. त्याच्यानंतर थर्ड जो आहे, थर्ड इथं वेअर वापरलेला आहे, याचाही काही विषयच नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फिल इन द ब्लँक युजिंग द करेक्ट क्वेश्चन टॅग. आपल्याला प्रॉपर क्वेश्चन टॅग यूज करायचा आहे. अदनान इज द न्यू टीम लीडर. येस, डिडंट ही, डझंट ही, इजंट ही, वोंट ही. सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आन्सर काय येईल? याच्यामध्ये इजंट ही येईल, कारण डिडंट सिंपल पास्ट, डझंट हेल्पिंग वर्ब नसेल तर ऑलरेडी वर्ब आहे, आणि वोंटचा तर विषयच नाही. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट सेंटेन्स. सदरील वाक्यातला आपल्याला एरर शोधायचा आहे. सदरील वाक्यातील मिस्टेक काय आहे ग्रॅमॅटिकल, ती शोधायची आहे. तर प्रश्न पहा. ही डझंट वेंट टू द ऑफिस रेग्युलरली ॲज ही वर्क्स फ्रॉम होम फॉर ए फ्यू डेज. ओके, या दिलेल्या वाक्यात एरर काय आहे ग्रॅमॅटिकल, तो आपल्याला शोधायचा आहे. ज्यांना टेन्सचा बेसिक अभ्यास आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, तर त्यांना सुरुवातीच्या 3 शब्दातच यांना आपल्याला मिस्टेक दिसून जाईल, कारण डझंट वेंट अशी ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर राहत नाही. का? तर वाक्यात जेव्हा आपण डू किंवा डज वापरतो, तर तेव्हा क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, बेस फॉर्म यूज करतो. वेंट म्हटल्यावर वेंट हे काय आहे, क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, जसं की गो, वेंट, आणि त्याच्यानंतर आहे थर्ड फॉर्म गॉन आहे. मग इथं डझंट वेंट नाही, डझंट गो पाहिजे. ओके, तर इथं ही चूक आहे. तर पहा ऑप्शन आपण बघूया, आपण काय म्हणतात काय नाही. ही डझंट गोइंग टू द ऑफिस रेग्युलरली ॲज ही वर्क्स फ्रॉम होम फॉर ए फ्यू डेज. ओके, तर या वाक्यात डझंट गोइंग हा सुद्धा वाक्य ग्रॅमॅटिकल रॉंग आहे, कारण डझंटच्या नंतर वर्बचा बेस फॉर्म वापरतो, तर हा ऑप्शन येत नाही. सेकंड पहा. ही डझंट गो टू द ऑफिस रेग्युलरली ॲज ही वर्क्स फ्रॉम होम फॉर ए फ्यू डेज. द गिवन आन्सर इज करेक्ट. ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आहे, कारण याच्यामध्ये डझंटच्या नंतर इथं गो वापरलेला आहे, बेस फॉर्म हा ग्रॅमॅटिकल करेक्ट आहे. उर्वरित 2 ऑप्शन सुद्धा आपण अभ्यासूयात. ही डझंट गो टू द ऑफिस रेग्युलरली ॲज ही हॅव वर्क फ्रॉम होम फॉर ए फ्यू डेज. हा जो वाक्य आहे, ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये छोटीशी एक मिस्टेक आहे. इथं हिच्या नंतर आपल्याला हॅव पाहायला मिळतो. ही हॅव अशी रचना नसते. हॅव एक प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे. हिच्या वाक्यात हॅज वापरू शकतो आपण, म्हणून हा सुद्धा ऑप्शन नाही. ओके, नेक्स्ट ऑप्शन पहा. ही डझंट गोज टू द ऑफिस रेग्युलरली ॲज ही वर्क्स फ्रॉम होम फॉर ए फ्यू डेज. इथं सुद्धा डझंटच्या नंतर गोज वापरता येत नाही. का? तर जेव्हा आपण डू मध्येच ईएस ऍड करतो, हे डज झाला, मग यानंतर आपल्याला एखादा वर्ब जो घेतो, त्या वर्बला कसल्याही प्रकारे कोणताही ज्याला म्हणतो आपण प्रत्यय जोडता कामा नये. असे हे प्रश्न होते. आजच्या आपण या व्हिडिओच्या मार्फत 10 प्रश्न पाहिलोत. तर उर्वरित जे प्रश्न आहेत आपण समोरील व्हिडिओमध्ये अभ्यासूयात. तर जे विद्यार्थी तलाठी, ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, यांची तयारी करत आहेत, त्यांनी हा प्रश्न मनात ठेवू नका की परीक्षा आयोग घेणार आहे का TCS कंडक्ट करणार आहे. तर मला असं वाटते परीक्षा TCS घेऊ का MPSC मार्फत हो, आपली तयारी आपल्याला ठेवायची आहे. कारण इंग्रजीचा जो भाग आहे, हा भाग ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन या 3 घटकावर आधारित असतो. यासाठी आपण जास्त विचार व चिंता न करता अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि TCSचे सुद्धा PYQs आणि त्याचबरोबर MPSCने घेतलेले सरळ सेवेचे जे काही इंग्रजीचे PYQs आहेत, याचा आधार घेऊन अभ्यास केल्यास तर नक्कीच येत्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळेल.
आणि त्याचबरोबर आपण यशस्वी हो एवढं बोलून थांबतो. पुढच्या व्हिडिओत भेटूया.